सभागृहाच्या पटलावर ठेवल्याचे मी घोषित करतो। भावना गोळी। सभापतीजी, अत्यंत महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे। काल ओझा नावाच्या एका वकिलांनी स्टेटमेंट केलं, पत्रकार परिषद घेतली की दिशा सालियन प्रकरणामध्ये 376 ही कलम लागू व्हायला पाहिजे होती, जो सामूहिक अत्याचार त्या ठिकाणी झालेला आहे आणि परत परत या प्रकरणामध्ये कुठे ना कुठे जो काही तपास होतो आहे तो धीम्या गतीने होतो आहे। सभापती महोदय, फार महत्त्वाचा हा विषय आणि जे आरोप झालेले ते अत्यंत गंभीर आरोप झालेले आहे। त्या संदर्भामध्ये या ठिकाणी ज्या वेळेला चित्राताई बोलतात, ज्या वेळेला मनीषाताई बोलतात, त्यावेळेला विरोधी पक्षामधली लोक त्या ठिकाणी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात। आम्ही सगळ्या महिला या ठिकाणी महिलांच्या विषयावर ते बोलण्यासाठी उभं राहतो, त्यावेळेला हेतू पुरस्कारपणे त्या ठिकाणी त्यांना कोणी सरडा म्हणून त्या ठिकाणी संबोधते, कोणी छप्पन म्हणून संबोधते आणि मग अशा या दिशा सालियन प्रकरणामध्ये जेव्हा आम्ही एखादा आवाज उठवतो त्यावेळेला त्या ठिकाणी राज्य सरकारची आताची भूमिका काय आहे आणि आता हा जो काही ओझा या नावाच्या वकिलांनी जो काही आरोप लावलेला आहे, जे काही पत्रकार परिषद घेतलेली आहे, 376 दाखल करा म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी कुठली चौकशी आता परत एकदा या ठिकाणी केल्या जाणार आहे। राज्य सरकार, आपलं सरकार, गृह मंत्रालय कुठली आता याच्यावरती कारवाई करणार आहे, हा प्रश्न माझा या ठिकाणी आहे। कित्येक प्रकरण असे आहेत की जे महिलांचे प्रकरण आहेत त्याच्यावरती राजीनामे द्यायचं काम पडलेलं आहे मंत्र्यांना आणि ते मंत्र्यांनी दिले, तरी पण या प्रकरणावरती का प्रकाश टाकला जात नाही, या प्रकरणामध्ये का दखल घेतल्या जात नाही आणि याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत आदित्य ठाकरे यासाठी नार्को स्टेटला का तयार होत नाही, हा पण आमचा या ठिकाणी मुद्दा आहे आणि म्हणून हे प्रकरण फार गंभीर आहे आणि त्याच पद्धतीने हे प्रकरण राज्य सरकारने फार महत्त्वाचं समजून त्याला दिशा द्यावी ही या ठिकाणी मी विनंती करते आणि गृह राज्यमंत्री या ठिकाणी त्यांनी याच्यावर स्टेटमेंट करावं की कालची जी पत्रकार परिषद झाली त्यावर ते राज्य सरकारने तात्काळ दखल घेतली का। निरंजन डावखरे। करावा, माझी विनंती आहे की धन्यवाद काय सभापती महोदय। पारकर एक महत्त्वाच्या विषयाकडे माननीय गृह राज्यमंत्री